नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलंय। सीबीआयनं राऊस एव्हेन्यू न्यायालयामध्ये हे आरोपपत्र दाखल केलंय। पेपर फुटी प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी गठीत केलेल्या विशेष जलदगती न्यायालयासमोर हे आरोपपत्र आज सादर केले जाणार आहे। सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 13 आरोपींच्या विरोधात राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झालंय। आरोपपत्रात 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश आहे। पेपर लीक प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी गठीत केलेल्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टासमोर आरोपपत्र आज सादर केले जाणार। फसवणूक, पुरावे नष्ट करणं, कट रचणं आणि सार्वजनिक परीक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल। आरोपपत्रातील सर्व 13 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। 12 मे रोजी केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर सीबीआयनं तत्काळ एफआयआर दाखल करून तपास सुरू केला होता। 72 अधिकारी, 8 सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी विविध राज्यातील 92 ठिकाणी छापे टाकले। आर्थिक व्यवहारांचाही तपास करत सीबीआयकडून आरोपींची अनेक बँक खाती आणि लॉकर सीज करण्यात आली आहेत।